शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी आज सुद्धा विधिमंडळामध्ये पार पडलेली. राहुल नार्वेकर यांनी ही सगळी सुनावणी घेतलेली आहे. आज सुद्धा सुनील प्रभू जे ठाकरे गटाचे व्हीप आहेत त्यांची उलट तपासणी घेण्यात आली. आपल्याला माहिती आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रभू यांची उलट तपासणी सुरू आहे. जेठमलानी त्यांना अनेक प्रश्न विचारत आहेत, अनेक मुद्द्यांवर त्यांना घेरण्याचा प्रयत्न ते करतात. आज सुद्धा एका पत्रावरनं जेठमलानी यांनी प्रभू यांना घेरण्याचा प्रयत्न केला. ते पत्र होतं 22 जूनचं आणि ते प्रभू यांनी जे शिंदे आहेत, एकनाथ शिंदे जेव्हा गुवाहाटीला गेले होते, सुरतला गेले होते, त्यावेळेस पाठवलेलं ते पत्र आहे आणि त्या पत्रावरनंच जेठमलानी यांनी प्रभू यांना कॉर्नर करायचा प्रयत्न केला. अर्थात सुरुवातीला जेठमलानी यांनी विचारलं की हे पत्र तुम्ही पाठवलं का? तुम्ही पाठवलं असेल तर त्याचा जो मजकूर आहे तो तुम्ही लिहिलात का? तो मजकूर इंग्रजीमधनं आहे तर तुम्ही तो इंग्रजीमधनं लिहिलात का? कोणाकडनं तुम्ही समजून घेतला आणि लिहिला? या सगळ्या प्रश्नांची खरं तर प्रभूंनी उत्तर दिली. प्रभूंनी असं म्हटलं की त्यातला जो मजकूर आहे तो मी सांगितलेला आहे, परंतु मी तो समजून घेतला आणि मी तो डिक्टेट केला आणि त्यानंतर तो इंग्रजीमध्ये लिहून घेतलेला आहे आणि त्यानंतरच ते पत्र एकनाथ शिंदेंना पाठवण्यात आलेलं आहे. त्यानंतर जेठमलानी यांनी म्हटलं की जर एकनाथ शिंदेंनाच ते पत्र पाठवलं होतं तर तुम्ही ते मराठीत का नाही पाठवलं? आणि ही जी पद्धत आहे की इंग्रजीमध्ये पत्र पाठवायचं किंवा इतर माध्यमातून पत्र पाठवायचं ही कधीपासून सुरू झाली? तुम्ही इंग्रजीमधनंच का पत्र पाठवलं? त्याचं सुद्धा उत्तर प्रभू यांनी दिलं होतं की आम्हाला असं वाटलं होतं की पुढील काळामध्ये याच्यावर कुठली कायदेशीर बाबी निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच त्यासाठीच आम्ही हे पत्र इंग्रजीमधनं पाठवलं होतं. अर्थात हे पत्र पाठवल्यानंतर पुढचा प्रश्न निर्माण झाला की हे पत्र तुम्ही पाठवलं होतं का? ते कुठल्या माध्यमातून पाठवलं होतं? त्यावेळेस सुरुवातीला सुनील प्रभू म्हणाले की हे व्हॉट्सअपद्वारे पत्र पाठवलं होतं. त्यावेळेस जेठमलानी यांनी प्रश्न विचारला की ते मग पत्र तुम्ही कुणी पाठवलं होतं? म्हणजे तुम्ही पाठवलं होतं, तुमच्या व्हॉट्सअपवरनं पाठवलं होतं की कोणाच्या व्हॉट्सअपवरनं पाठवलं होतं? त्यावेळेस ते म्हणाले मला बघावं लागेल. ते ऑफिस बेअरर किंवा ऑफिसची लोक ते पाठवत असतात. त्यानंतर जोशी यांचा सुद्धा उल्लेख आला की जोशी यांनी जे शिवसेना पक्षाचे पक्ष कार्यालयाचे जे कर्मचारी आहेत त्यांनी हे पत्र पाठवलं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जेठमलानी यांनी अनेक प्रश्नांची सरबती सुद्धा केली. ते पत्र इथं सादर करण्यास सांगितलं. त्यानंतर मधल्या काळामध्ये लंच ब्रेक झाला आणि लंच ब्रेक नंतर सुनील प्रभू यांचं उत्तर बदललं आणि त्यांनी असं म्हटलं की हे जे पत्र आहे ते व्हॉट्सअपद्वारे नाही तर ईमेलद्वारे पाठवलं होतं. मी लंच ब्रेकमध्ये जे त्यांचे जो कर्मचारी आहेत जोशी यांना च्याशी चर्चा केली, यांना विचारलं की आपण कसं पाठवलं होतं आणि त्यांचा विचारल्यानंतर ते ईमेलद्वारे पाठवल्याचं मला कळालं आणि म्हणून मी इथे ते माझं उत्तर बदलतं आणि ते मी ईमेलद्वारे पाठवलं. आता हे उत्तर दिल्यानंतर जेठमलानी यांनी त्यांना पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं म्हटलं की जर तुम्ही जोशी यांच्याशी कुठे बोलला तर प्रभू यांनी सांगितलं की याच इमारतीमध्ये बोललो, जे अंबादास दानवे त्यांच्या कार्यालयात आमची भेट झाली तिथे बोललो. तर मग जेठमलानी म्हटले की त्यांना सुनावणीला ते इथेच इमारतीत असतील तर त्यांच्याकडनं ते तुम्ही त्याची हार्ड कॉपी आणू शकता, त्याची कॉपी इथं सादर करू शकता. तेव्हा सुनील प्रभू म्हणाले की मी उद्या ती कॉपी खऱ्या अर्थाने सादर करेल, परंतु जेठमलानी प्रश्नांची सरबत्ती सुरूच होती. त्यांनी असं म्हटलं की जर जोशी इथेच असतील, याच इमारतीत असतील तर ते आज सादर करण्यास अडचण कुठली आहे? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यानंतर प्रभू म्हटले जर ते 4 वाजेपर्यंत इथे असतात आणि तर ते जर असतील तर ते आम्ही ते सादर करू शकू. अर्थात काही वेळासाठी मग काही जे लोक आहेत किंवा अनिल देसाई आहेत हे बघायला गेले की खरंच जोशी हे कार्यालयात हजर आहेत का आणि त्यांच्याकडनं ते पत्र मागवता येऊ शकतं. अर्थात आता हे जे पत्र आहे या पत्रावरनं सुद्धा जेठमलानी यांनी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यांचं असं म्हणणं आहे की जे प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलं होतं ते कधीच पाठवण्यात आलं नव्हतं, हे खोटं पत्र होतं. परंतु सुनील प्रभू यांचं म्हणणं होतं की असं जे जेठमलानी म्हणतात ते खोटं आहे, ते पत्र पाठवण्यात आलं होतं आणि ते माझ्याद्वारेच पाठवण्यात आलं होतं. आता हे पत्र नेमकं काय आहे तर ते हे पत्र होतं ते म्हणजे 21 जूनला ही शिवसेनेची एक बैठक पार पडली होती आणि त्यानंतर 23 जूनला सुद्धा आणखी एक बैठक घेतली होती. 21 जूनच्या बैठकीला एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार हजर नव्हते, त्यामुळे 22 जूनला त्यांना एक पत्र पाठवण्यात आलं होतं. ईमेलद्वारे ते पत्र पाठवण्यात आलं आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही 23 जूनच्या बैठकीला हजर राहावं. परंतु एकनाथ शिंदे यांनी त्याला रिप्लाय दिला होता आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही या बैठकीला हजर राहू शकत नाही, तुम्ही व्हीप नाही आहात, आम्ही व्हीप तुमचा मान्य करत नाही असं म्हटलं होतं आणि त्यामुळे त्यांना एक रिमाइंडर पत्र सुद्धा 23 जूनला हे ठाकरे गटाकडनं पाठवण्यात आलं होतं. अर्थात या सगळ्या आर्ग्युमेंट नंतर शेवटी जे पत्र आहे, जे ईमेलची कॉपी आहे ती अध्यक्षांसमोर सादर करण्यात आली आणि अध्यक्षांनी ती रेकॉर्डवर सुद्धा घेतली. अर्थात ही सगळी प्रोसेस सुरू असताना जेठमलानी यांनी आणखी एक दावा केला आणि त्यांच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदे असतील, तानाजी सावंत असतील, उदय सामंत असतील, गुलाबराव पाटील असतील यांना पक्षाच्या संघटनात्मक पदावरनं हटवण्याचा कुठलाही अधिकार नाहीये असं ते म्हटले आणि त्याला प्रभू म्हणाले की हे असं काही नाही, हे खोटं आहे असं उत्तर प्रभूंनी दिले. आपल्याला जर आठवत असेल तर काल सुद्धा जेठमलानी यांनी हे मांडायचा प्रयत्न केला की उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख नाहीयेत, कारण शिवसेनेच्या घटनेमध्ये पक्षप्रमुख असं कुठलंही पद नाहीये. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी कुठले निर्णय घेतले असतील, उद्धव ठाकरेंनी कुठले आदेश दिले असतील तर ते वैध ठरत नाही, ते कायदेशीर दृष्ट्या योग्य ठरत नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये सुद्धा त्यांनी हा जो त्यांचा आर्ग्युमेंट आहे ते पुढे घेऊन
जायचा प्रयत्न केला। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या। एका पत्रावरनं जेठमलानी यांनी प्रभू यांना कॉर्नर करायचा प्रयत्न केला। प्रभूंनी लंच ब्रेकच्या आधी एक वेगळं उत्तर दिलं आणि लंच ब्रेक नंतर त्यांनी त्यांच्या उत्तरामध्ये बदल सुद्धा केला आणि त्यावर सुद्धा जेठमलानी त्यांना कॉर्नर करायचा किंवा त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला। अर्थात आता पुन्हा एकदा उद्या सुद्धा प्रभूंची उलट तपासणी होणार आहे। साधारण 30 तारखेपर्यंत जी उलट तपासणी ती सुरू राहील आणि 30 तारखेनंतर ठाकरे गटाकडनं जे शिंदेचे साक्षीदार आहेत त्यांची कदाचित उलट तपासणी घेण्यात येईल। त्यांची उलट तपासणी या काळामध्ये होणार आहे। अर्थात विधानसभा अध्यक्षांनी हे सुद्धा स्पष्ट केलेले आहे की 11 ते 22 डिसेंबर दरम्यान फायनल हिअरिंग सुद्धा या खटल्याची होऊ शकते आणि त्यानंतर ते या सगळ्या बाबतचा निर्णय देतील। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या। आता उद्या काय होतं, उद्या प्रभूंना कुठल्या मुद्द्यांवरनं कॉर्नर केले जाते, त्यांना कुठले प्रश्न विचारतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन राजू इनामदारसह मी राहुल गायकवाड, मुंबई तक।